नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज जरा सकाळी दमटीचं वातावरण असा, तर मम्मी आमची माहेराक चालली आहे. तुमका तर माहीत असतं कोकणातला प्रत्येक माणूस माहेरी जाऊ किंवा आपल्या पाहुण्यांकडे जा काय ना काहीतरी घराकडसून भेट घेऊनच जाता. तर आज मम्मी मामाकडे जाण्यासाठी काय भेट घेऊन जाता ह्या आपण बघूया. तर चला मग मंडळी आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर मंडळी आज मम्मी आमची ना माहेराक जाण्यासाठी घेऊन जातली आहे शिरवाळे. शिरवाळे तुमका सगळ्यांका माहीत असतात ना, जे तांदळाच्या पिठापासून बनवले जातात आणि नारळाच्या खोबऱ्याचं रस केलं जातं. तर शिरवाळे आम्ही कसे करतलो ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर पाटल्या दराक सगळ्यात चूल वगैरे मांडलेली असा, बघण्यात पाणी तापत ठेवलेलं असा. हिरवाळ्यांसाठी सगळ्यात जास्त गरजेचं म्हणजे शेवगो असतात. तर ह्यो लाकडाचं असतं, काही ठिकाणी पितळेचं आणि स्टीलचं सुद्धा असतं. ह्याच्यात आईनं आदान ठेवलेलं म्हणजे पाणी गरम करून ठेवलेला. शिरवाळे ठेवण्यासाठी हिसर मी केळीची पानं आणलं आहे आणि कागद वगैरे घालून ठेवलेला असा. तर थोड्या वेळातच मम्मी येली की आम्ही तयार करू घेतलो शिरवाळे. तरी केळीची सोपा असत. तर मम्मींना वालाईचा पीठ घेतलेला असा आणि त्या पीठ पहिल्यांदा भागवून घ्यायचं लागता. भागवून घ्यायचं म्हणजे गरम पाणी उकळता पाणी पिठात घालूचं लागता. पीठ भागवून झाला तशी एका मुठला म्हणतात मम्मी दाखा हातातला. तर त्या शिजत ठेवचा लागता पाण्यात टाकून. जून जाता का म्हणे, जून जाऊच्या आधी त्या बाहेर काढून त्या शेवग्यात घालू कया. गाळण्यासाठी ताकदवान माणूस लागता. तर आमचं ताकदीचं माणूस इल्लेला हा सॉप खाली धरता लागता. औषधला आहे माका नाही पळालो. नाही काय हलक्या फुलक्या जोर झाला काय बघ. पीठ नाही ना दिसणार. नाही शिजला तसा. खूप आतार कसा काढून बारीकच काढ. तर शिजले आता डेसला जमुटला होता त्या. तर त्याच्या आतमध्ये असा घालू का, जाळी असताना वरसून प्रेशर करूचं लागतं. या सॉप असा ना खाली धरू कया बघा. आणि अशा प्रकारे मस्तपैकी आपण शिरवाळी गावता. मंडळी अशा प्रकारे झटपट आमची शिरवाळी करून झालेले असतात अवघ्या अर्धा तासाच, कारण की आईची पण मदत लागलेली. मी या सॉप धरूक लागलेला आहे. शिरवाळी घालून झाल्यानंतर ना शेवग्यात गरम पाणी लगेच घालणं खूप गरजेचं असतं. याचं कारण मम्मी सांग जरा. मग घट जाणार नाही, नरम जातात, ह्या ओपन जातात नाही, ह्या जातात. पीठ असताना आता भागायल्यामुळे तर घट्ट पडता. तर आता आवरून सगळ्या मम्मी जातली 11च्या किंवा 10च्या बसलाच. तर विषय झाले शिरवाळे मम्मी भरण्यासाठी. तर आता मम्मी ते परादीस सगळे भरून घेता आणि रस करतले का खोबऱ्याचं. नाही ठीक आहे. वेलकम होऊन आता. तर मंडळी रस खोबऱ्याचं आणि शिरवाळे तयार झालेले असतात. आता मी टेस्ट करून घेत आहे. तर मंडळी शिरवाळे तर आमचे करून झालेले असतात. मम्मी जरा जाऊची घाई होती त्याच्यामुळे रस करूक नाही. आता बघूया आई जर ऐकली तर रस करूक, कारण की मी तर कधी रस करूक नाही. तरी पण बघूया जर तिने दाखवल्या तर रस करतला आणि आम्ही खातलो. आता कसलोच पदार्थाकडे भरायचं जर असलो बाहेर तर रिकामी बसतो पदार्थ भरता का म्हणे. पोळी आहे, घावणे, शिरवाळे यांसारख्या काहीतरी घेऊन गेला ना तर सोबत निदान गूळ, साखर किंवा खोबरा तरी घ्यायचं असता. तर मम्मी आता साखर घेऊन जातले. रस करूक उशीर जातलो, 10 वाजले. ती काय 10च्या बसला जायचं होता, पण ती रस्त्याचं काम केल्यामुळे गाडी आमची ज्या असा 10ची बस ती मर्गजोडीतच परत ना. तर कदाचित ती आता 11च्या बसला आतली. 11च्या बसला जायचं म्हणजे अर्धा तास चलत जाऊ काय. तर आता आम्ही काय आज पोह्याचाच नाश्ता केलो, पण आता रस केल्यानंतर शिरवाळ्याचा आस्वाद घेतलो. तुमका टेस्ट सांगते ते वालाईच्या पिठाचे असल्यामुळे अजूनच चवदार असतलेत मस्त. तर म्हणजे आपण आता थोड्या वेळानंतर भेटूया मंडळी. आणि सखी आमचा बघा कसा झोपला आता. ऐ काय आज ते का आंघोळ घालू गो या. आज बामट असा, जर ऊन इला तर
बघा आजचं वातावरण दमटच असं अजिबात उघडाक नाही हा. जर चांगला ऊन पडला दुपारपर्यंत तर एका आंघोळ घालू गई आज, होय की नाही? जावा घेता काय मम्मी आता बाहेर पडली, जा उद्या ये लवकर. तर आवाटात इलंय शिरवाळे खाले आणि तर हे बघा दौरांग गाडी शिकता काय चालू आहे त्या रे. आज खेळणार ना आज खेळ झाला तर आज पार्टी करूया काय? येता का नाही गाडी सायकल येता ना चाय बी हा मरे जाऊचा आता खडा आता आता भार्गव घेऊन फिरायला जाते. होय काय? तर म्हणजे आता 11:15 वाजले. मम्मी आमची 9:45 बाहेर पडलेले जाते म्हणून सांगा. त्याच्यानंतर मी शिरवाळे खाल्लं आणि हडच होती गजाली सांगत काय काय करू होतं. आंबे होतलं मामांच्या घरचीच्या तर मम्मीने आंबे घेतले. चटणी जा तर चल. किती वाजले? हा किती वाजले? झाले 11:15 वाजले. गुंडे मारतो काय खडे चाललाय केसरे केस रे तो सांगता वानखेडे स्टेडियमला होणार एका वर्णात नाही. पाचकडे जातास काय? दोघा जण होते गजालिक ते पण गेले आता. वानकडे स्टेडियम आहे तिचं. आज शिरवाळे खाल्ल्यानेच पोटाक बाहेर लागले. 4 शिरवाळे खाल्ले त्याच्यामुळे दुपारी जेवकच नाही. सांबार केलेला हरभऱ्याचा आणि भात मयूर पार्टिंग केलेलं. तर आता काय झालं माहिती लाईट गेल्या त्याच्यामुळे पिऊ घरात पाणी नाही. आम्ही विहिरीचं कनेक्शन मोटरने करून घेतो त्याच्यामुळे नळाला डायरेक्ट पाणी येतं. तर आता कळशीभर पाणी पिण्यासाठी घेऊन येते मी आमच्या विहिरीवरनं. तर चला तुम्ही आमची विहीर बघितल्यासच खड्या असतात ती. तर आता जाऊन पहिल्यांदा विहिरीवरसून पाणी घेऊन येऊया. साक्षी पण येला पाणी अडूक. काकाने तर दुकान उघडलं आणि त्यांचं घराचं काम चालू आहे सध्या. इतक्या किती आहे बघत लाट बघा हे का लाट म्हणतात. कशी पाणी आणून काढले मी बावडेसून. बऱ्याच दिवसांनी विहिरीचं पाणी हटते कारण की आमचं मोटरीचं पाणी असल्यामुळे बटन दाबलं की घरात पाणी येतं. पण उपवास वगैरे असलो ना की आम्ही हांडो आणि कळशी एक दूध घेऊनच येतो कायमची. तर अधूनमधून फेरी असता विहिरीकडे. त्या लाटान पाणी काढायची मजाच काय वेगळी असा. तर म्हणजे पाणी हाडून झाला तसा काका ना कुराडीन तडे लाकडा फोडता. तर चला तुमका दाखवाय ते कुराडीन कशी ताकद लावून लाकडा फोडूची लागतात ती. ते चला बघूया. भात सुकत घातलेला तर ह्या ना वांगांचा असा. वांगांचा कसा भात असता माहिती उकडून भात असं सुकत घालायचं लागतं. त्याच्यानंतर त्या लायला जाता मग आपण गावतात उकडे तांदूळ. तर या बहुतेक सुन्या काकांच्या आईने घातल्या नाही सरखळ्यात सरायला खडे जाऊन येला. घटात काय रे काकाडे लाकडा फोडता. आता या लाकड्यांका सोन्या समान किंमत आहे गो सरा. तर मी आणि सर असं बावड्यात बसलो. या गरमीत मस्त की थंडगार हवा येता कारण की ही जांभळा नाण्याची सावली बरी गावता. वारो लागलो बरं. आज ती न्हाव घालूच आता पण तर उघडाकच नाही. बामड घास अजून पण तडे निमार लागता काय कडे भात मारताय तडे. तर आज मळबटच असल्यामुळे सकाळीच ठरवलेलं की सकाळी अंघोळ घालायची पण त्या निमारच जाऊ नाही. त्याच्यामुळे आता वाळगाचं म्हणते का आज अंघोळ घालूक नाही. उद्या तरी बघा निमार पडता काय ता. तर मंडळी सर काका लाकडा फोडत होती बघून आणले आणि सर पेरवा काढून दिला. काढू काय सरा पेरवा काढून झालेल्या हातात गावात नाही. जांभळा नाही पण सुद्धा पेरवांचं खूप हंगाम चालू आहे. कटू लागलो काय बोल पण ह्या आमच्या सगळ्यांच्या जांभळणीकडेच ना वाडो असा यो आमच्याच काकांचो. तर जरा कोसळल्यामुळे ना बंद झालेलो म्हशी. हां तर हे बघा सगळ्यात जवळ आमका आवाटातलं वाडो असा.
दुकानाच्या बाजूक दिसर शेणाक वगैरे आमका बरा पडा. आणि कांचा तर ह्यो वाडो ना आमची जी 6 गरवड आसा ना एक तर त्याच्यातलेच एक म्हणजे रामकृष्ण काका तर तेंचो वाडो आसा. काकांनी बघ चकचकीत खळा केला नाही तू तू इथे एकदम गेट असं गेट घातलं नाही हा. मग मोठ्या जाणे बुट्टी हा ना. आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा सखीचा इव्हिनिंग वॉक म्हणजे सखीक संध्याकाळची आम्ही चला करतो आज स्वरासोबत असा होणार. तर असंच ते का फिराक घेऊन होतो सकाळपासून एकाच जागे असा किराण पडलेला म्हणजे दुपारी जर ऊन वगैरे असतं तर ते आंघोळ घातली असती. तर आता चला सखी गण आपण नदीवर जाऊया. तर मंडळी या सखीचा मार्क्स असा ते का मार्क्स लायल्याशिवाय बाहेर वरतं का म्हणे. पहिल्यांदा जेव्हा नवीन नवीन जेव्हा मार्क्स आणि बाणाक बघितलो ना तेव्हा पहिल्यांदा तर उलटा बनलेला आमका समजा ना. आणि त्यानंतर काय झालं माहिती आहे आता लावून पण घे ना पण आता ते व्यवस्थित असतं. थांब सखी थांब. आता तर बांधून घेतं ते कसं मारता मास्क बांधल्याने की आपण फिरा भरतली ते कधी मग आंघोळ घालूच्या पण किराणच पडा आता उद्या कशा परिस्थितीत किराण नाही पडला तरी ते आंघोळ घालूकच येईल. चल घाला थांब. तर म्हणजे आम्ही आत्ताच नदीवरती इलो बामाट असल्यामुळे ऊन नाही ना ते इथं 4 वाजले 4 वाजता ऊन येता आणि सखी खूप दिवसांनी घेऊन येलो शाण्यासारख्या बस सर जरा चांगल्या हवामानाक. ही गावाकडची शांतता म्हणजे निसर्गातली शांतता प्रत्येक हवीशी वाटता होय की नाही. सध्या गरमीचा तर प्रत्येकाला नकोच झालेला असतं त्याच्यामुळे किसर तरी आंब्याच्या झाडाक वगैरे बसलेलं जो थंड हवा होता ना तो काय वेगळंच असता. सखी सरा तडा नको जाऊ फुलार. सगळे ढोरांका बकी थाटकला. स्वरा बी आता सरा. तर मंडळी जरासं वेळातलं वेळ काढून म्हटलं सखीकच घेऊन होतं संध्याकाळी जरा फिरण्यासाठी होणार. तर थंडगार हवा येता मस्त वाटता. तर म्हणजे आजचा ब्लॉग जो असतो आपण सरच एंड करतो. व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तर सध्या या अमेरिका इराणच्या युद्धामुळे प्रत्येकजण गावाकडचं सुख दिसायला लागलेला आणि गावाकडे खरोखरच सुख असा. गावाकडचं माणूस समाधानी असा कारण की त्याची गरजा कमी असतात तात्पुरते गरजा असतात आणि छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आम्ही खूप समाधानी असतो. तर काही वेळा असं होता की नियती खिसर ना किसी तरी पुन्हा मध्यंतर जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा सगळीजणं गावाकडे गेले तेव्हा गावाने ह्या सगळ्या माणसांका सामावून घेतलेल्या कारण खरं म्हणजे त्याच्यानंतर आता गॅस सिलेंडर बंद झाले. तर खिसर तरी हॉटेल्समध्ये आणि प्रत्येकजण त्या पाठीमध्ये चुली मांडतात म्हणजे हे जे सगळे काही जुने गोष्टी असतात ना ते खंडित न होता पुन्हा काय ना काहीतरी कसल्या ना कसल्या तर रूपात नियती पुन्हा या सगळ्या गोष्टींका सध्या आणता आणि ह्या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व असा. आता लाकडांका तर खूपच महत्त्व असा. देवाच्या दयेन सिलेंडर सगळ्यांका गावले तर खूप चांगली गोष्ट असा. शहरातल्यांका तर गावाकच होय कारण की गावाकडची माणसं कशी गैरगुजार करून गावाक शकतात लाकडा वगैरे करून असं काय नाही कारण की गावात राहणारा माणूस तो कधी थांबाक शकणार नाही कसल्याच गोष्टी अडाक शकणार नाही. त्याचं आयुष्य चलत राहू त्याला साधेपणात. तर म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये इतक्याच. व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा. भेटायला लवकरच एका नवीन दिवसाची सुरुवात एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.